गुड मॉर्निंग. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. आज आमची गार्डन इतकी सुंदर दिसत आहे सकाळची. खूप दिवसापूर्वी मी इन्स्टावर स्टोरी घातली होती माझ्या भाजीच्या रेसिपीची, स्पॅगेटी पास्ता. तर आज तिच्याकडून विचारूनच हा व्हिडिओ मी आज घालत आहे. हा व्हिडिओसुद्धा तिचाच आहे जो पूर्वी मी इन्स्टावर घातला होता. तर खूप लोकांनी त्याची रेसिपी विचारली होती म्हणून हा व्हिडिओ. मोठ्या भांड्यात पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, खारट व्हायसाठी नाही पण मिठ्ठस व्हायसाठी. तर्जनीमध्ये आणि अंगठ्याच्या बेचक्यामध्ये जितकी मावेल तितकी एका माणसासाठी पुरे, अशी 3 माणसांच्यासाठी मी स्पॅगेटी घेत आहे. मग अशी पकडून सावकाश जशी शिजत जाईल तशी मी ती आत ढकलत जात आहे. एखाद्या फोर्कच्या किंवा पकडच्या साह्याने आतमध्ये ती अशी ढकलू शकता. छान उकळ्या आल्या की मग त्याला झाकून अशी ठेवून द्यायची. थोडीशी उघडीच ठेवायची. 1-2-4 उकळ्या छान गजगजीत आल्या की मग गॅस बंद करून झाकण पूर्ण बंद करायचं. स्पॅगेटी पाण्यातच ठेवून द्यायची. पॅनमध्ये 2-3 चमचे ऑलिव्ह ऑइल घेऊन त्याच्यात एक 8-10 बारीक चिरलेली लसूण परतावून घ्यायची. एक कांदा बारीक चिरून परतावून घ्यायचा. त्यात थोडंसं अगदी किंचित मीठ घालायचं. अर्धा बारीक चिरलेला टमॅटो घालून नरम करायचा. त्यात 7-8 बारीक चिरलेले मशरूम घालून पॅनवर झाकण ठेवून मशरूमना वाफ द्यायची, म्हणजे ते छान नरम शिजतात. इटालियन सीझनिंग घालून ते छान परतावून घ्यायचे. मग अमूलचे क्रीम शेक करून त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 चमचे मी घातले. मग मिक्स करून मी गॅस बंद करून टाकला. पाण्यातली शिजलेली स्पॅगेटी काढून मी पॅनमध्ये घातली. 1-2 चमचे पाणीही घातले आणि 1-2-3 चमचे अजूनही क्रीमसुद्धा घालून ते मिक्स केले. मग थोडेसे चिली फ्लेक्स घातले. टॉस करून मग त्याच्यात मी पार्मेसान चीज घालून परत टॉस केले. पार्मेसानऐवजी कुठलेही चीज चालू शकते. आता खाण्यासाठी तयार आहे स्पॅगेटी पास्ता. हवा असल्यास टबॅस्को सॉस घालू शकता. अकंपनी म्हणून चेरी टमॅटोज, बेबी स्पिनॅच आणि लसूण ऑलिव्ह ऑइलमध्ये टॉस करून खाऊ शकता. चला तर मग लवकर बनवायला घ्या आणि मला कळवा. धन्यवाद. बेसिल घालून डेकोरेट केले.